नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या मुलांचे TRTI थ्रू पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी पुढची प्रोसेस काय असणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। आपल्याला कशा पद्धतीने जी DBT येते किंवा आपले जे क्लास वगैरे आहे तर ते कशा पद्धतीने त्यांची जी प्रोसेस आहे तर ती होते, आपली जी प्रेझेंटी असते रेग्युलर किंवा कशा पद्धतीची असते तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही जी 2025 आणि 26साठी TRTI थ्रू पोलीस भरतीसाठी जे ट्रेनिंग दिले जाते तर त्याचे त्या ठिकाणी जी प्रोसेस आहे तर ती तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल, CET एक्झाम असेल आणि जो रिझल्ट आहे तर तो त्या ठिकाणी आलेला आहे। तर त्यानंतर तुमची जी पुढची प्रोसेस असणार आहे तर ती असणार आहे ट्रेनिंग अलॉटमेंट। ट्रेनिंग अलॉटमेंट म्हणजे काय, तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेणार आहे किंवा क्लास करणार आहे तर ते म्हणजेच ट्रेनिंग अलॉटमेंट। तर थोड्या दिवसांनी तुमचे जे कट ऑफ वगैरे लागलेले आहे तर ते त्यानंतर आपल्याला ईमेल येणार किंवा मेसेज येणार आणि ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन आहे तर ती येईलच। आणि त्यानंतर आपले जे ट्रेनिंग अलॉटमेंट आहे इन्स्टिट्यूट तर ते आपल्याला सिलेक्ट करावे लागेल। त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले जातील, 4 ते 5 ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी निवडावे लागणार आहे। आणि त्यानंतर आपण ज्या संस्था निवड करणार आहे क्लाससाठी तर त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला त्या संस्थांमध्ये जितक्या जागा असणार म्हणजे भरण्यासाठी तर त्या जागानुसार त्या ठिकाणी आपल्याला जे ट्रेनिंग अलॉटमेंट असतात तर ते इन्स्टिट्यूट आपल्याला दिले जाते। आणि त्यानंतर आपल्याला आपण जी संस्था निवडलेली आहे, ऑप्शन दिलेले होते त्यातनं एक आपल्याला संस्था आहे तर ती देण्यात येणार। आणि त्यानंतर ट्रेनिंग अलॉटमेंट सेंटर आहे तर ते निवडून झाल्यानंतर आपली समोरची प्रोसेस असणार आहे DV। आणि DV म्हणजेच काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वगैरे झालं की तुमची DV होणार आहे। DVमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट होते, आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केला होता तर त्यात जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते किंवा अटॅच केले होते तर ते त्या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्ड असेल, 10वी 12वीचे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असेल, कास्ट डोमासाईल व्हॅलिडिटी आणि बाकीचं पासबुक वगैरे असेल तर ती संपूर्ण डॉक्युमेंट जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार आहे। आणि जसे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल त्यानंतर तुमचे जे क्लास आहे तर ते रेग्युलर क्लासेस त्या ठिकाणी सुरू होतील। तुमचे जे क्लास आहे तर ते 1 महिन्यापर्यंत रेग्युलर झाल्यानंतर तुमची प्रेझेंटी आहे, तुमची जी प्रेझेंटी आहे तर ती 75% पर्यंत त्या ठिकाणी असायला पाहिजे। आणि जी प्रेझेंटी असते तर ती त्या ठिकाणी आपल्याला TRTIमध्ये आपले जे संस्था चालक असतात तर ते त्या ठिकाणी पाठवतात। आणि त्यानंतर आपल्याला जी DBT वगैरे असते तर ती DBT आपल्या अकाउंटला रिसीव होते। तर DBT किती येते तर आपल्याला DBT पहिल्या महिन्याला पोलीस भरतीसाठी 22,000 किंवा 10,000 येऊ शकतात, कारण स्टेशनरीचे 12,000 आणि पहिल्या महिन्याचे 10,000 प्लस असे होऊन आपल्याला पहिली जी DBT असते तर ती 22,000 पर्यंत रिसीव होते। आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 10,000 असे आपल्याला टोटल त्या ठिकाणी 72,000 एवढे DBT भेटत असते। तर अशा पद्धतीची जी TRTI थ्रू सिलेक्शन प्रोसेस आहे किंवा पुढची प्रोसेस आहे तर ती असते। तर आय होप आपल्याला ज्या प्रोसेस आहे तर त्या मी संपूर्ण तुम्हाला सांगितलेल्या आहे या ठिकाणी। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा। थँक्यू।